अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या तपासात गती आणावी, प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकाली काढावीत आणि अत्याचारग्रस्तांना वेळेत मदत मिळावी अशा सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिल्या आहेत। या बैठकीत पोलिसांकडे तपासावरील प्रकरणं, न्यायालयातील प्रलंबित संख्या आणि अर्थसहाय्य मंजुरीचा आढावा घेण्यात आला। कोल्हापूरमध्ये SC/ST अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रलंबित प्रकरणं तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले। पोलिसांनी 60 दिवसांच्या आधीच दोषारोपपत्र दाखल करावं, तसंच कागदपत्रांसाठी महसूल विभागानं त्वरित मदत करावी असं सांगितलं। या महिन्यात 10 नवी प्रकरणं दाखल, 4 प्रकारात दोषारोपपत्र तर 14 प्रकरणं कागदपत्रांअभावी प्रलंबित आहेत। पोलिसांकडे 24 तपासाधीन तर न्यायालयात 561 प्रकरणे प्रलंबित आहेत। नोव्हेंबरमधील 27 पीडितांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलंय।